तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. मी डॉक्टर सुनील जाधव आणि माझ्यासोबत आहेत माझे वर्गमित्र डॉक्टर उत्तरेश्वर गायके. तर मी स्वागत करतो डॉक्टर उत्तरेश्वर गायकेचं. नमस्कार दोस्तांनो. तर माझं नाव डॉक्टर उत्तरेश्वर गायके. मी सुनील जाधव यांचा एकदम क्लोज फ्रेंड. तर आमच्यामध्ये जो पण संवाद होणार आहे ते आम्ही आता समोर दिसणारच आहे. तर तुम्ही ठीक आहे, सरांची थोडीशी मुलाखत वगैरे होणार आहे आमच्या दोघांना. चालतात, आम्ही बोलूयात काय असेल ते. सर, तुम्ही जो इंटरव्ह्यू दिलाय त्यातलं 50% आम्हाला समजलेलं नाहीये. ज्या प्रकारे तुम्ही बोलले आहे त्यातलं काही कळालेलं नाही. तर तुम्ही परत आमच्या ऑडियन्सला तुमचा इंटरव्ह्यू देऊ शकलात. ओके, मी थोडं शांततेत देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, माझं नाव डॉक्टर उत्तरेश्वर प्रभू गायके. ओके, समजलं नाव तर? हो. ठीक. तर मी आता इथे आलेलो आहे की माझ्या मित्राशी मला बोललं की तुमचा काही इंटरव्ह्यू घ्यायचा वगैरे. म्हणलं ठीक आहे, चालेल, मी ऑलवेज फ्री असतो. असं एक हॉस्पिटल चालत नाही आपलं जास्त. मग उत्तरेश्वर कसं वाटलं अशामध्ये BAMS करून? हे बघ, BAMS करून रिग्रेट घेण्यासारखं असं काही नाहीये. ओव्हरऑल जर विचार केला ना तर चांगलंच आहे BAMS, म्हणजे की आपल्याला लोकांमध्ये मान मिळतो, सन्मान मिळतो. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की जी आपली पोस्ट आहे ना, ही उच्च दर्जाची पोस्ट आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आतमध्ये किती आपण पाण्यात किती काय वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण लोकांच्या दृष्टीने आपण खूप पैशावाले, खूप पैसा कमवतो, हेच लोकांना माहिती आहे. बस. मग पैसा कमवत नाही का तुम्ही? पैसा कमवतो पण सॅटिस्फाय नाही त्याच्यामध्ये. की मनाला शांती मिळेल असं नाही की यार. मला सांगाल का कोणत्या कॉलेजला होतं तुम्ही? माझं कॉलेज ना नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुका होता, त्यामध्ये मातोश्री आसरबाई दराडे बापूरगाव या ठिकाणी कॉलेज होतं. आणि तिथे मी ना जवळपास 6 वर्ष काढले माझ्या कॉलेजची. 6 वर्ष कॉलेज होतं? हो. 6 वर्ष कोणत्या कॉलेजला गेले? एकदम म्हणजे इंटर्नशिप वगैरे माझ्या वेळेस लॉकडाऊन आलं, तर कोविड आला, असे माझे 1 वर्ष पोस्टपोन करत करत 6 वर्षाचा कोर्स झालेला आहे. तुमच्या BAMS लाईफ मध्ये तुमचे मित्र वगैरे असतील तर तुमच्या मित्राबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगायचे असतील तर काय सांगा? हे बघा, आता मित्राबद्दल 2 शब्द बोलायचं म्हटलं तर माझ्या लाईफमध्ये BAMS लाईफमध्ये मला खूप सारे मित्र भेटले, पण त्याच्यातले 2 ते 3च मित्र जरा थोडेसे चांगल्या लेवलला भेटले. जसे की तुम्ही आहे सुनील जाधव. आता कॅमेरा समोर माझं नाव घेताय तुम्ही, ते खरं समजायचं खोटं समजायचं? नाही, हे खरंच आहे. कॅमेरा नसताना तरी मी गेलेलोच नव्हतो, असं नाही की नाही वगैरे. बट आता तुम्ही मग विचारलाच प्रश्न तसा की BAMS लाईफमध्ये मित्र कंपनी कशी होती काय? त्यासाठी विचारतो. नाही, खूप सपोर्ट केला. थोडासा परेशानी होत्या, त्याच्यातून पण बाहेर काढलं. प्रत्येक वेळेस मला जसा लाजो की मी काय घेतलेलं नाही. जो की मी माझ्या मनातच करत होतो. बट ठीक आहे, ऐकायलाच निवडेल त्यांच्याकडनं मी. चला सांगता 2 गोष्टी. पण कसं राहतं ना, माणूस सगळ्यांचा ऐकावे जणाचे करावे म्हणायचे कशी जी असते ना, मग त्यानुसारच चालू शकतो. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं मनाचंच ऐकता? मनाचा ऐकतो, पण इतरांचा सल्ला घ्यायला मी नाही म्हणत नाही. तुझा कोणता असा क्षण आहे की तुला तो आठवण राहील? 6 वर्षात एक असा moment आहे की आपली गॅदरिंग होती. गॅदरिंगच्या वेळेस ना, तर मी म्हणजे मी सर्वच प्रकारामध्ये आता एकदम शेतकरी मुलं असल्यामुळे सर्व काही मला माहित होते, बाकी मेहनती वगैरे. तर त्यात म्हणजे चपळपणा माझ्याकडे होता. तर आमच्या गॅदरिंग वेळेस कबड्डी नावाचा खेळ होता. त्या कबड्डीमध्ये ना एक आमचे सिनियर होते, त्यांना मी डॅश केलं होतं माझ्या साईडला. तो शेर माझे थोडासा आठवणीत राहतो. आणि तो जरा थोडासा गाजवला होता, बट ठीक आहे, खेळ असतो तो क्षण माझ्या अजून लक्षात आहे की त्याच्यामुळे थोडस जरा पब्लिसिटी झाली मला. का बरं पब्लिसिटी झाली काही सांगता येईल तुम्हाला? पब्लिसिटी होण्यावरती रिझन हेच की मी ना एकदम म्हणजे त्याच्यामध्ये जोशमध्ये येऊन त्यांना डॅश केलं होतं बाहेर साईडला ग्राउंड मध्ये. आपण पब्लिसिटी कशी झाली होती, काय झाली, पब्लिसिटी होण्यामागचं रिझन हे कॉलेजची का केली होती, कुणी केली होती? काही कॉलेजमधील माझी फ्रेंड होती, जे नाव नाही घेऊ शकत आता. ओके, चालेल, काय अडचण नाही. ज्याला डॅश केलं त्याचे नाव नका घेऊ. तिनं व्हिडिओ काढलेला तो, आणि असंच तिनं आपल्या ग्रुप, आमचा कॉलेजचा ग्रुप होता बघा, त्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केला. त्या ग्रुपमधून फॉरवर्ड केल्यानंतर तिनं सुद्धा पहिले स्टेटस टाकलं. पण ओव्हरऑल एक जण खूप छान होतं. म्हणजे माझं नाव ना उत्तरेश्वर आहे. मला कॉलेजमध्ये उत्तू या नावानं खूप मोठं नाव होतं, उत्तू या नावानं बोलत होते. तर मग खूप छान असं मग सगळ्यांनी स्टेटस वगैरे ठेवलं. आणि सगळ्यांच्या मनामध्ये असं काही नव्हतंच की
त्याचं जो बी कोणी डॅश केलं त्यांना जळवायचं वगैरे असं नाही. हम्म. बट एक अप्रिशिएट म्हणून त्यांचा उद्देश होता की हा की व्हिडिओ शेवटचा टाकण्यामागचा हेतू. मग तो एक लक्षात राहण्यासारखा क्षण आहे आणि त्या क्षण म्हणजे त्यानुसार असं म्हणता येईल की जे समोरचे होते जे कोणी ज्यांना आम्ही डॅश केलं होतं त्यांना जरा थोडस वाईट वाटलं त्याच्यामध्ये की यार मी सिनियर आहे वगैरे मला असं केलं. तर ठीक आहे, खेळ आहे तो, इथं सिनियर खेळ काय नसतं. आता त्या सिनियरची भांडणं आहेत की नाही नाही, ते सिनियर खूप कॉन्टॅक्ट मध्ये चालूच पाहिजे त्याला. खेळापुरताच होता हा, असं. तो खेळापुरताच एक वादविवादाचा प्रश्न आपण समजून घेतला. तर कॉलेज लाईफ परत परत नाही जगता येईल बाबा. जसं आपण म्हणतो की यार आता मग कॉलेजला तुम्ही गेलो. मनापासून कॉलेजला जमली का तुम्ही? हा, मी खूप जास्त मनापासून जगलो माझ्या कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये काही अडचणी पण होत्या, जसं की म्हणता येईल की मुली पण आवडायच्या वगैरे. मी येणार होते त्या प्रश्नावर येणार होते. त्यामुळे तुम्ही थोडं पेशन्स मला माहिती आहे तुमच्या मुलीबद्दल म्हणजे आपल्या सिनियर ते आम्हाला माहिती आहे. नाही, मला अडचणी माहिती नाही आहे. म्हणजे साहजिकच आहे मुलाचे. प्रत्येक मुलाला मुली त्या प्रश्नावर येणार आहे. आहे. तर थोडं त्याला थांबलो आपण. तो चांगला हॉट टॉपिक आहे त्या टॉपिकवर येणार होते मी. पण एकंदरीत म्हणजे आताच्या लाईफ कॉलेज लाईफ कधी चांगलं तुमच्या म्हणजे तुझ्या मनानुसार असं तुला वाटतं की कॉलेज लाईफ जर लाईफ बघितली ना ती, तर काय आहे की एक छोटासा आपला दवाखाना त्याच्यावरच आपण बसून राहणार, पेशंट येणार त्यांना बघणार. हा, सेवा देतो आपण हे अत्युत्तम कार्य. बट ते कसं वाटतं की यार तेच ते सर्व तेच ते रुटीन लाईफ वगैरे, सकाळी उठणं, फ्रेश होऊन येणं, क्लिनिक बघणं, नंतर वेळ घरी जाणं. म्हणजे याच्यात असं काही बदला वाटत नाही मला काही असं की खूप काय वेगळं करतो आपण. रिग्रेट होते मला की त्या मागच्या कॉलेज लाईफ बद्दल की आताच्या लाईफ बद्दल. डिग्रेड कॉलेज लाईफ बद्दल होतंय की आताची लाईफ? आताच्या लाईफ बद्दल रिग्रेट होते की आता आत्ताच्या life डिग्रेड बद्दल. करून नाही ना. हा, मग ते सांगता कोण फायदाच नाही माझ्या. आता जे निवडल्या ते क्षेत्रात आपल्याला पुढं घेऊन जाण्याचं त्याला. वैद्यकीय क्षेत्राविरुद्ध जाण्याची कशात आवड आहे का? की हे मला जर मी डॉक्टर नसतो तर मी काय असतो, तर तू काय असता डॉक्टर नसता तर तू काय वाटतं तुला की मी हे केलं पाहिजे होतं तर मी केलं नाही, की मुळापासूनच डॉक्टरच व्हायचंय मला हे असं? नाही, असं काही नव्हतं बघ. मुळापासून डॉक्टर व्हायचं असं काही नाही. की डॉक्टर म्हणजे की नातेवाईकांना डोक्यात घुसून दिलेली पदवी की यार खूप चांगलं असतं, चांगलं जॉब आहे, थोडीशी समाजामध्ये इज्जत राहते. बाकी हा, त्यांच्या त्या दोन गोष्टी ऐकल्यामुळं तो तो ऑप्शन निवडलेला मी की डॉक्टर वगैरे. बट ओव्हरऑल एकंदरीत माझं ना इंजिनिअरिंगकडे फोकस होतो बघा. मला वाटतं मी एक बेस्ट इंजिनिअरिंग हो इंजिनियर, चांगला इंजिनियर हो असं तुम्हाला वाटतं? वाटत होतं त्यावेळेस मला. पण ते कसं झालं की आणि आता कोणतं इंजिनियर व्हायचं होतं डॉक्टर? डिसाईड होतं डोक्यामध्ये तसं काही इंजिनिअरिंग करायचं. करायचं होतं इंजिनिअरिंग. जे त्याच्या मागचं एक रिझन होतं की मला ना 10वीचं मॅथ करायला थोडं चांगलं वाटायचं. की व्यवस्थित म्हणजे त्याचं मॅथ सॉल्व करायला वगैरे, क्वेश्चन त्यातले परत ते त्याचे फॉर्म्युले वगैरे त्यानुसार जर थोडी आवड असलं होती. त्या आवडीमुळेच मी इंजिनिअरिंगचा करत होता मला. बट तो ऑप्शन वगैरे गेला माझ्याकडे. मला त्या हॉट टॉपिकवर यायचे जसं तुम्हाला खूप उत्सुकता होती म्हणजे तुला जो आवडतो, तुला ज्या गोष्टीचं मार्गदर्शन आहे म्हणजे सगळ्यांनाच आहे. पण मी तुला वैयक्तिक मलाच नाही सगळ्या आता मुलं म्हटलं मुलींना आवडणारच असं काही करू नये. तर त्या टॉपिकवर येतो की दुसरी आपल्या ऑडियन्सला पण खूप आवडतो. मुलगा आणि मुलगी आणि लव्ह स्टोरी आली तिथं आवडतो. लव्ह स्टोरीचा काही अँगल आहे का किंवा कॉलेजमध्ये एखादी मुलगी आवडत होती का? आवडत होती तर कोण होती? नाव नाही सांगितलं तरी चालेल. नाही, हे बघा मुलीचं क्वेश्चन विचारणार साहजिकच आहे. कॉलेज लाईफमध्ये मुली असतातच आणि त्यातील आमच्या बॅचमध्ये आम्ही मुलांना एकदम रिसेसिव्ह होतो म्हणायचं. म्हणजे की मुलीच्या तुलनेत मुलं कमीच होतं. तर आम्हाला असं भ्रम होता की यार प्रत्येकाला की चांगला भ्रम होता. म्हणता नंतर नंतर असं कळलं की यार आम्ही चुकीचा विचार केला. म्हणजे आम्ही माझ्यापेक्षा मी स्वतः असं नाही आहे काही की मुलगी स्वतःहून कधी येत नसते आपल्या. त्यांच्यात पण ऍटिट्यूड असतो, आपल्यात पण असतो. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला भीती होती की मुलीला बोलल्यावर तिच्या मनात काय होईल, कसं होईल, आपल्याला काय बोलतात ते. या भीतीपोटी ना मी ते गर्लफ्रेंड वगैरे असं म्हणतात ना ते माझ्या एखादी मैत्रीण होती का? हा, मैत्रीण तसे होते एक म्हणण्यापेक्षा 3-4 होते माझ्या. 3-4 म्हणजे जे की क्लोज होते. त्यांनी कामापुरता यूज केला. मग आज एवढ्या मैत्रिणी कुणी आहे का तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये? हो, आहे ना एक सध्या. एकच आहे. हा, सध्या त्याच कॉन्टॅक्ट मध्ये. आणि यूज कसा केला मैत्रिणी तुमचा? यूज म्हणजे
आता ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर कामं करून घेतली म्हणता येईल की जसं की कोणते काय घर काम करायचे का तुम्ही? असं कसं बोलू शकता घर मग काम कामामध्ये काय काम म्हणजे करायचं? हेच की ड्रॉप करा आणि एक तो किस्सा आहे त्या किस्सा मला खूप सारे घेतले सगळ्या गोष्टींची ड्रायव्हर म्हणतो तो किस्सा आमच्या ऑडियन्सला ऐकायचा आहे. एकदा किस्सा सांगू शकता ज्यांनी तो किस्सा केला त्याचं नाव नाही सांगितलं तरी चालेल. काय आपलं कुणाचं मन नाही दुखवायचं. हा, माझं फक्त कसं मनोरंजनासाठी व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही सांगू शकता. आपण कुणाचं नाव नाही घेतलं काही नाही घेतलं. तसं तुमच्या कॉलेजचे किस्से आहे. हा तर तो किस्सा असा होता की माझीच एक फ्रेंड होती जे की मी ती मला बहीण म्हणायची मी भाऊ म्हणायची तिला वगैरे. अच्छा ओके बहीण नाव सांगणार. तर त्यावेळेस आमच्याकडे माझी गाडी होती. MISJ. हा तर त्या गाडी आणि मी नुकतंच ड्रायव्हिंग माझी आवड होती पण देत नव्हती मित्र मी तुला आराम होती गाडी चालवायला द्यायची. गाडी चालवायला द्यायची. चांगलं नवीन शिकला. हा आणि असं काय झालं की ती माझी फ्रेंड होती ना ती गावाकडनं आलेली स्टेशनला उतरली आणि स्टेशन पासून आमच्या वेळेस अंतर एक 10 ते 12 किलोमीटर आहे. तर मग त्याच्या दरम्यान तिनं मला फोन केला सगळा कोण मदत करणार आहे मला वगैरे. तर मी एक जवळचा असल्यामुळे तिला फोन केला आणि मला राहवलं गेलं नाही गोष्ट की ठीक आहे मदत करणं जाणं गरजेचं आहे. म्हणजे तुझा नॅचरली स्वभाव तो होता की हा, सगळ्यांना हेल्प सगळ्यांना help केलं. ते समोरचा तुझा मित्र असून नसून मैत्रीण असून नसून हा पण ती होती माहिती मला. मैत्रीण होती पण नसलं तरी तू करायचंस. हा. नेचर तर असतं. मग ते मी तिला आणायला गेलो त्यानंतर मग ते आम्ही सोडलो वगैरे आणि त्यानंतर तो किस्सा हॉस्टेलमध्ये ना म्हणजे माझे जे प्रवीण वगैरे म्हणता येईल मित्राचे नाव सांगू शकतो. मित्राचे नाव काय आहे? कोण होतं मित्र तो? तो कोण आहे तुला फेमस करणार त्याचं नाव सांग. प्रवीण आहे. तर त्यानंच थोडे की आपले भाऊ फोन आला एका फोन मध्ये लगेच ड्रायव्हर साहेब बोलून गेले. त्याने सांगितलं की हा त्यानं तुलाच बोलला तो की सुनील तुला किस्सा माहिती की म्हणे आता मला पण असं झालं त्याच्यावर ठीक आहे साहजिक आहे एकच वेळ गेलो मी मदतीला पण त्याचं असं वेळ मला नव्हतं वाटलं काही तर मग आता त्याच्या मनात दृष्टिकोन वेगळं होतं पण तो असं म्हणलं की आपले भाऊ सकाळी उठले जे कधी उठत नव्हते वगैरे सकाळी उठले आवडले फोन आला एका फोन मध्ये उडी उचलली लगेच गाडी पडली आणायला गेले 2 मुलं सोडलं पण त्याने जरा थोडे ते वेगळे वेगळे सांगितलं की ड्रायव्हरला कसा फोन करता ओळख तुम्ही प्रवीणला. चांगला मित्र आहे माझा. माझा चांगली फोड काढतोय. तेव्हा ठीक आहे. हा पुढे त्यानंतर तेवढ्या वेळापासून आश्चर्य झाली पण तो तेव्हापासून मी जर लक्षात ठेवलं की ते हॉस्टेलमध्ये मुलांमध्ये चर्चा म्हणजे मुलीकडे ते माहिती पण मुलांमध्ये मुलामध्ये चर्चा चर्चा झाली आमची. की आमच्या रूटचा किंवा आमच्या हॉस्टेलचा ड्रायव्हर म्हणून तुला म्हटलं की मुलीचा ड्रायव्हर आहे. म्हणजे काही काळाचा होता. काही कारण असं म्हणजे म्हणजे हॉस्टेलला बसत बरोबर. ठीक आहे. हॉस्टेलचा किंवा तुझ्या कॉलेजचा एक असा भयानक आणि आगाऊ मित्र जो तुला म्हणजे असं वाटतो की हा ह्याच्यासारखं मुलगाच असू शकत नाही असं कोण एखादा मुलगा आहे ना क्लासमेटच आहे माझा तो त्याचं नाव घेतलं तरी चालेल सुशील बाबा म्हणून आहे सुशील बाबा. तो फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत आणि अजून सुद्धा म्हणजे हा मित्र मंडळाला चांगलाच येतो पण त्याचे किस्से खूप चांगले सगळे काही की जसं की कुणाला न घाबरणारा मनात येते करणारा आणि पुरीच्या बाबतीत तर विचारूच नका पुढे 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 तोंड मारलं ते ओके ओके. पण ठीक आहे साहजिक आहे असतं प्रत्येकाची काही तर तो एक थोडा आवडण्यासारखा म्हणजे लक्षात असं काय झालं कॉलेज लाईफ मध्ये आणखी असं एकदम किस्सा जो तुम्हाला वाटतं की तुम्ही सांगितला पाहिजे. कॉमेडी किस्सा असला तरी चालेल आणि सिरियस किस्सा असला तरी चालेल. बॉम्बे किस्सा सिरीज किस्सा आम्ही आता एक्झामच्या टाइमचा किस्सा सांगतो तुम्हाला. आता आम्ही त्याच्यामध्ये ना परीक्षेच्या वेळेचा किस्सा तो एक वेगळाच असायचा. तर आमच्या त्या आम्ही अभ्यास वगैरे करत बसायचो. हारायला प्रवीण आणि तेजस हे सगळे भाडगावचे काय करायची स्वतःच्या रूममध्ये जाऊन फुल वाचून घ्यायचे वगैरे आणि नंतर टाइमपास करायला आमच्या रूममध्ये यायचे. अच्छा. म्हणजे जसं की त्यांना बोर व्हायचं वगैरे म्हणा की म्हणजे वाचून झोप वाचून झोप यायची का थोडं हे काय वाचते तो यांचं आपल्या पुढे गेले का कसं वाचून म्हणजे हे दोन व्यक्ती यायचे होते. हे दोन व्यक्ती असे होते की त्यांचं कम्पेअर करायचे आपले की आपण मागत नाहीत वगैरे आणि आम्ही पण कसे घ्यायचे त्यांची पण आम्ही एखादा श्लोक पाठ करून टाकायचं. एखादा प्रश्न आहे. श्लोक मध्ये हा प्रश्न हा श्लोक आणि त्यांना असं दाखवून द्यायचो की आम्ही पण कमी नाही आम्ही खूप सारे श्लोक आणि पाठकच केलेला असायचं.
तोच लोक तिघ जण होणार एकाच वेळेस. ओके ओके, हा किस्सा सांगा. तर मग त्यांचे खूप जास्त फाटायचे याचे स्लोप वाढले आपले घरी. 2 मिनिटं पण थांबायचं नाही होते. प्रवीण ना असं कडा कडा अरे बापरे, कडा कडा जर मी पण जायचा त्याच्यावर पण मग अभ्यास करत बसायचा. हा मेहनत खूप जास्त होता त्याचं जवळपास अभ्यासात मी खूप जास्त म्हणजे टॅलेंट म्हणून सांगायचं. बाकी थोडी भीती पण राहतेच ना प्रत्येकाला त्या प्रकारची. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये परत उत्तू सरांच्या गप्पा ऐकण्यासाठी, त्यांचे कॉलेज लाईफचे किस्से ऐकण्यासाठी. थँक्यू.